फार पूर्वीची गोष्ट. एक शिवापूर नावाचं गाव होतं. जेमतेम लोकवस्ती असलेलं, डोंगराच्या कडेला दुर्गम भागात वसलेलं हे गाव. डोंगरातून वाहणारी नदी, तिथले रंगीबेरंगी पक्षी यामुळे हे गाव प्रसिद्ध होतं. गावकरी साधे, निरागस आणि मेहनती होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. गावामध्ये विल्या नावाचा एक युवक राहत होता. तो एक धडपडणारा, स्वप्न बघणारा पोरगा. त्याचं स्वप्न होतं लवकर मोठं होणं, लवकर श्रीमंत होणं. त्याला गावातले सगळे लोक खंड्याच म्हणायचे, कारण तो नेहमीच खंड्या नावाच्या पाखराला पकडण्याच्या गोष्टी करायचा. तो खंड्याला पकडून शहरात जाऊन मोठ्या किमतीला विकायचा आणि रिकाम्या वेळेत तो त्याच्या आईला कामात मदत करायचा. घरात केवळ त्याची आई रखमा आणि तो. बाप लहानपणीच गेलेला. आईनं शेतात काबड कष्ट करून त्याला पोसलं. एके दिवशी सकाळची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता, तरीही विल्या अजूनही बाजीवर पडला होता. बाहेर कोंबड्यांचं कुकुडकू सुरू झालं होतं. गाय गोठ्यात हंबरडा फोडत होत्या. तेवढ्यात रखमा घरातून ओढत बाहेर आली. रखमा आवाज देत, विल्या, अरे विल्या, उठला का? उठ रे लवकर. ढोरं वरडत हाय, शेण काढ अन गाय धुवून घे. पहाटे उठून गावभर हिंडतोस आणि आता तंगडवर करून झोपलंय. चल उठ, उठ लवकर, उठ रे लवकर. मले पण वावरात जायचं आहे. लवकर लवकर काम कर आणि चल वावरात. याचं तर हे रोजच झालं. याचं काय करावं बाई, आता मला काही समजत नाही. विल्या झोपेतच हू करत उठतो. रखमा म्हणाली, उठ इथून आणि गाय धुवून घे, तोपर्यंत मी परत झाडून घेते. रखमा अंगण झाडायला लागते. विल्या डोळे कुस करत उठला आणि गायच्या गोठ्यात गेला आणि गायचं दूध काढून घेतलं. आईच्या हातात बाल्टी देऊन म्हणाला, घे तुझं दूध. रखमा ओरडतच म्हणाली, का करते रे तू रोज टेकडीवर तळ्याच्या काठी जाऊन? सापबीप चावला म्हणजे मग समजल तुले. अहो आय, खंडा पकडायचा आहे मले. लई मागणी आहे शहरामध्ये. मोठे मोठे व्यापारी येतात गावामध्ये खास खंड्याला घेण्यासाठी. ते बाहेरच्या देशात विकते, आपल्याला चांगले पैसे भेटते ना. आता आपल्याला 4-5 खंड्या पकडून द्यायचे त्यांना. ते लोक चांगली किंमत पण देईल, माहिती का तुले? रखमा रागातच म्हणाली, खंड्या म्हणे खंड्या, का दिलो तुया खंड्यानं आजवर? आला मोठा खंड्यावाला. माय काबाड कष्ट करते ते दिसत नाही तुले? नुसतं तू त्या पाखराच्या मागे लंगलंग फिर. विल्या उत्साहात म्हणाला, किंगफिशर म्हण किंगफिशर. लय सुंदर पाखरू हाय, त्याची रुबाबदार चोच, त्याची रंगीत पीस, हा हा हा, सगळ्याला भुलवून टाकणारा हा माया खंड्या. बघ कसा आहे. आपणाले बाळाचा वावर सोडवायचा आहे ना, मग मले करू दे ना. लवकर लवकर पैसे भेटेल आपल्याला. रखमाले तिचे जुने दिवस आठवले. विल्याचा बा पावसात वावरात नांगरत असताना वीज पडून मेला होता. विला तेव्हा 12 वर्षाचा होता. हे सगळे आठवून रखमाचे डोळे पाणावले. रखमा नामती घेत म्हणाली, किंगफिशर म्हणे किंगफिशर, हे सगळं सोड आणि वावरात काम कर. तेवढाच हातभार लागल बाबा मले. आता तुझा बा असता तर तुले असं शाळा सोडून हिंडावं लागलं नसतं. आता मले सगळं काम काही जमत नाही. माझे हातपाय लई थकले रे बाबा आता. विल्या टाळाटाळ करत समोर निघून गेला. तेवढ्यात रखमा जोरात ओरडत म्हणाली, तुरीच्या झाडावर इल्या पडल्याय, फवारणी करायची हाय, सारी शेंग खाऊन टाकल. विल्या ऐकलं का? विल्या ऐकलं का तू? पण विल्या काहीच न बोलतात घरात निघून गेला. रखमा स्वतःचीच बडबडत राहिली. विल्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, खंड्या खंड्या आणि फक्त खंड्या. दिवसागणिक त्याला खंड्या पकडण्याचं वेळ चढू लागलं होतं. कधी कुठल्या झाडावर नजर, कधी झुडपात लपलेला पक्षी, त्याला फक्त खंड्याच दिसायचा. पाखरू पकडणार आणि शहरात जाऊन विकणार, लई पैसे कमावणार, असं त्याने केलं पण होतं. पैसे पण भेटत होते. विल्याची हौस दिवसेंदिवस वाढत चालली होती. तो रोज पहाटे उठून टेकडीवर, डोंगरावर, तळ्याच्या काठावर जाऊन खंड्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा. कधी खंड्या भेटायचा तर कधी विल्या रिकाम्या हाताने घरी परतायचा. एके दिवशी गावात व्यापारी आले. ते खंड्याला घेण्यासाठी जास्त पैसे देणार होते. त्या दिवशी पहाटेची वेळ होती. त्या रात्री विल्याला झोपच लागली नव्हती. तो बाजेवर कूस बदलत होता. कधी पहाट होते असं त्याला वाटत होते. आता त्याला रात्र फार मोठी वाटू लागली. पहाटेचे 4 वाजले असतील असे विल्याला वाटत होते.
पण खरं तर रात्रीचे 2:30 वाजले होते. गाव गाढ झोपेत होतं. विल्या बाजेवरून उठला. हळूच दरवाजा उघडला. त्याने टोपली जाडं हातात काडी घेऊन हळूहळू गावाच्या बाहेरच्या दिशेने तो टेकडीकडे निघाला. चंद्राचा मंद प्रकाश होता. सगळीकडे सामसूम होते. कसाबसा तो डोंगराची वाट काढत डोंगर सर करत होता. जाताना बारीक सारीक आवाजाचा कानोसा घेत होता. कुठे कुजबूज ऐकली की थांबायचा, जाडे लावायचा. त्याला खंड्याचं जणू वेळच लागलं होतं. अशाच एका दरात विल्याने हात टाकला. त्या दरामध्ये एक विषारी साप होता. जसं त्याच्या हाताला सापाने चावलं तसंच विल्याने आ करत हात बाहेर काढला. बघतो तर काय, त्याच्या हाताला विषारी साप चावत होता. साप पाहताच विल्या घाबरला, गोंधळला. त्याने जोरात हात झटकला. तसाच त्याचा तोल गेला. त्याचा पाय घसरून तो खाली डोंगराच्या खाली झुडपात जाऊन जमिनीवर पडला. त्याला खूप लागलं होतं. हाताचा साप निघाला होता, पण त्याला आता उठताही येत नव्हतं. कसाबसा त्याने स्वतःला सावरलं आणि हाताला कमरेचा दोर काढून घट्ट बांधला आणि तो झपाझप डोंगर उतरू लागला. तो पार घाबरला होता. आता आपण मरणार असे त्याला वाटत होते. आता त्याला दम लागायला सुरुवात झाली आणि ते छोटे डोंगर आता त्याला मोठे वाटू लागले होते. आता त्याच्या तोंडाला फेस पण येऊ लागला आणि तो पाय अडखडत खाली कोसळला. ओरडू लागला, पण त्याचा आवाज कुणालाही ऐकू जात नव्हता. आता त्याला गुंगी येत होती. त्याचे डोळे मिटत होते, तरी तो स्वतःच्या गालाला मारत स्वतःला जागा करत होता. काही वेळाने त्याचे हातपाय सुन्न झाले आणि तो मूर्छित होऊन खाली पायथ्याशी पडला. सगळीकडे सामसूम होते. कुणी पण त्याच्या जवळ नव्हतं. तसाच तो पडून राहिला. इकडे घरी रखमा विल्याला आवाज देत, विल्या, अरे विल्या, उठ उठ लवकर, उठला का करत ओरडत होती. पण विल्या काही तिला दिसला नाही. ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली. घरातून बाहेर ये जा करत विल्याची वाट पाहत होती. जनावरे फार ओरडायला लागली. तिने सगळे काम उरकून घेतले, तरी पण विल्या अजून घरी आला नव्हता. रखमाच्या मनात आता घालमेल सुरू झाली. हा तर असं कधी करत नाही. सकाळी लवकर येऊन झोपतो. तिला आता चिंता वाटू लागली होती. तिचा जीव आता खालवर होऊ लागला. सूर्य आता बराच वर आला होता, पण विल्या काही घरी परतला नाही. रखमाले आता भीती वाटू लागली. ती गावाच्या दिशेने निघाली. सगळ्यांना विचारू लागली की विल्याला पाहिलं का, विल्याला पाहिलं का. गावातले सगळे लोक इकडे तिकडे विल्याला शोधू लागले. त्याच्या दोस्ताला माहीत होतं की तो टेकडीवर तळ्यावर जातो खंड्याला पकडायला. काही लोक त्या दिशेने धावले तर काही लोक टेकडीच्या दिशेने धावले. त्याचबरोबर रखमाही टेकडीच्या दिशेने धावली. सारे लोक टेकडीच्या जवळ येऊन पोचले होते. टेकडीच्या पायथ्याशी झुडपात विल्या पडलेला दिसला. त्याच्या तोंडातून फेस निघालेला आणि डोळे मिटलेले होते. हे पाहताच रखमाने हंबरडा फोडला, विल्या, विल्या, अरे विल्या, काय झालं, उठ रे विल्या, उठ, चल उठ, चल घरला म्हणून ओरडू लागली, रडू लागली. रखमाने त्याला कवेत घेतलं आणि त्याला उठवू लागली. उठ रे विल्या, उठ, चल घरला, काय झालं तुला, चल घरला, असा का झोपलाय, चल म्हणून जोर जरत रडू लागली. तेवढ्यात गावातले सारे लोक गोळा झाले. हे दृश्य पाहून सगळ्याचं काळीज हे लावलं. स्वप्नाच्या मागे धावणारा एक जीव आता गेला होता. विल्या आता कधीच परत येणार नव्हता. पाखरावरचं स्वप्न होतं, पण त्याच स्वप्नानं पोराला उडवत नेलं कायमचं. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला लवकर भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद.